करुणरस. करुणरस म्हणजे दुःख, वेदना आणि सहानुभूती यांचा भाव दर्शविणारा रस. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दुःखद प्रसंगाचे वर्णन केले जाते आणि ते पाहून किंवा ते ऐकून आपल्या मनात दया, करुणा किंवा शोकाची भावना उत्पन्न होते, तेव्हा करुणरस अनुभवास येतो. लहानपणापासूनच आपल्याला आईचं महत्त्व असतंच आणि खरंच ते महत्त्व असायलाही हवं. पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा तो बाबा आपलं अख्खं आयुष्य सुंदर करण्यासाठी धडपडत असतो. ते मात्र कुठेतरी व्यक्त होत नाही. पायाला ठेच लागली की आई गं असं निघतं आणि आभाळ एवढं संकट कोसळलं की बाप रे असं आपण सहज बोलून जातो. आपल्या आयुष्यात, आपल्या मनात आपल्या बाबांचं एक जिव्हाळ्याचं विश्व असतं. आपल्या प्रत्येकाच्या घरात सुद्धा एक महानायक असतो, तो म्हणजे आपले बाबा. कुटुंबाची, मुलांची अव्याहत काळजी करणारे, त्यांच्यासाठी सतत कष्ट घेणारे, त्यांच्या भल्यासाठी जीवाचं अगदी रान करणारे बाबा आपल्याबद्दल फारच कमी बोलतात. अशा बाबांची ही हेलावून टाकणारी मनोगतात्मक कथा. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरे मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळीच राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहून या गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून. तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून. एक एक दिवा जातो हळूच विझून. अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे. वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे. तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी, उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी. चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. उधळत खिदळत बोलशील काही,
बघताना भान मला उरणार नाही. हसुनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई. तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा. सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा बाबा. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, पुरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून